दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा। श्रीराम श्रीराम बस। श्रीराम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक गाणगापुर निवासी भगवान की जय। आज भगवान दत्तात्रय आपल्या मातेला रसाळ भाषेत तत्वज्ञान आत्मज्ञानाचा बोध ग्रहण करण्याकरता माता अनुसयेला पूर्णपणे तल्लीन करून टाकलं आणि तल्लीन केल्यानंतर आईची आणखीन तत्वज्ञान ऐकण्याची इच्छा वाढवली। गुरुकृपा झाली आणि ईश्वर कृपा झाली की आपल्याला तत्वज्ञान ऐकण्याची इच्छा होते। जर कृपा नसेल तर सुरुवात होते आणि बंद पडते, सुरुवात होते आणि बंद पडते। जसं आता आपण हा दत्तप्रबोध ग्रंथ घेतला, हा दत्तप्रबोध ग्रंथ आपण सुरू केला आणि दत्त जयंती झाली, आता काय करायचं? सोडला असता तर गुरु दत्तकृपा असल्यामुळे तो दत्त जयंती होऊन चालू आहे, फक्त देवाच्या कृपेने पूर्ण झाला। हां, म्हणजे पूर्ण होण्याचा आशीर्वाद आपण दत्ताकडे मागितला पाहिजे की देवा कोणतंही ज्ञान पूर्णत्वापर्यंत नेऊ दे। आणि दत्तांच्या कृपेने अनुसयेला उत्सुकता झाली आहे। आपल्याला सुद्धा उद्या काय आपल्याला ऐकायला मिळेल याची उत्सुकता सकाळपासून झाली पाहिजे। आपण गप्पामध्ये रमलो की आप्पा होऊन जातो, गप्पामध्ये रमलो की आप्पा होऊन जातो। म्हणून काय सांगितलं? फिनाईल टाका, अमुक करा, ढमुक करा, त्याच्यात मिळून जायचं। गप्पा झाल्या की आप्पा झाले की मग बाकीचं काय प्रश्नच नाही। म्हणून मातेने प्रश्न केला, माता म्हणाली अष्टचक्राच्या भेदापर्यंत संपूर्ण ज्ञान तू मला सांगितलं। प्रत्येक प्रश्नाला मला अत्यंत आनंद झाला, कारण तू रसाळ वाणीने उत्तर देत होता। आता भगवान भगवान आहे आणि आईला सांगताय, त्यामुळे तर अमृत भाषा झाली। ती कोणाची झाली? काय शिकवत आहे दत्त? आईशी कसं? कुछ बे बडबड असं बोलून आईला नाही चालणार। ह्या माता मला वेळ नाही, मी दुपारी आलो ना की आपण बसू आणि मग विचार करू। चांगले शब्दोत्पत्ती
कारण जिच्याकडून आपण उत्पन्न झालेलो आहे, हा ग्रंथ ज्यांनी लिहिला ना त्यांचं नाव आहे कावडीवाले बाबा. तर आता एक कावडीवाले आडनाव का पडलं, तर यांनी आई वडिलांना कावडीमध्ये बसून यात्रा करून आणली होती, म्हणून यांचं आडनाव झालं कावडीवाले. आणि मग त्यांना दत्ताने सांगितलं की तू मातृपितृ सेवा केली आहे, गुरुचरित्रावरून दत्तप्रबोध नावाचा ग्रंथ लिहून काढ आणि तो मराठीत लिह, म्हणजे सगळ्या समाजाला त्याचा बोध झाला पाहिजे. पण देवाला अशी इच्छा असते की या भारतखंडामधलेल्या प्रत्येक मानवाला माझं ज्ञान झालं पाहिजे. जसं हल्ली पक्षाला लोकांना वाटतं की सगळ्यांनी आपल्याला मत दिलं, पण सगळ्या पक्षांची तातडी तीच असते. बरं मग आता हे संक्रांतीच्या दिवशी काढता इलेक्शन तर कसं काय होईल? आता कोणावर संक्रांत येते ते पाहायचं. असं आहे. जसं काही म्हणजे 14 जानेवारी हा दिवस जगातला ठरलेला आहे संक्रांतीचा, मग या लोकांना काही लक्षातच येऊ नये का की सणाचा दिवस आहे. हे सगळे शिक्षक, सगळे पोलीस लोक आदल्या दिवशी सगळ्या पेट्या घेऊन जातील आणि 15ला इलेक्शन करतील. त्यांच्या घरी काही आहे का नाही? कारण विचारी लोक राहिलेले नाही. कारण कुठलंही करायचं तर 4 चौघांना विचारायचं. एखादा पट्टेवाला सुद्धा सांगू शकेल नाही हो साहेब तुम्ही संक्रांतीच्या दिवशी काय ठेवता, असं आहे ते. पण कोणाचा सल्ला घ्यायचा नाही. हम करे सो असं झालंय तुमचं. धुतले की मशीनमध्ये टाकले की क्लिअर कट. तर काल तर मला त्या टी व्हीवर तो त्याचा फोन नंबर दिसायला पाहिजे होता. मी 1 मिनिटात रिंग लावली असती त्याला. घाबरून नाही अशा वेळा. काय करणार आहे तुम्ही विचार करायला पाहिजे. असं कसं सगळे माणसं आदल्या दिवशी सामान घेऊन जातील, बाया राहतील, लेडीज अमुक राहतील, ढमुक राहतील. असं आहे ते. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं छिनून घेताय. एक शब्द बोलणार म्हणजे असं आहे. आणखी घोषणा द्यायच्या सबको साथ ले चलो. कशाचा विकास? स्वतःचा विकास आहे फक्त. म्हणून ज्ञानामृताने मन तृप्त केलं आहे. आता पूर्ण निरूपण सार मी विचारते. अनुसय मातेने प्रश्न विचारला आहे, ब्रह्म कोणाला म्हणायचं? आता सगळे उत्तर आहे बरं. आधी प्रश्न आहे आणि प्रश्नानंतर उत्तर. ब्रह्म कोणाला म्हणायचं? त्याला ओळखायचं कसं? म्हणायचं कोणाला ब्रह्म आणि त्याला ओळखायचं कसं? जीव कशाला म्हणायचं? त्याला ओळखायचं कसं? प्रकृती कशी आहे तिला कसं ओळखायचं? परमात्मा म्हणजे कोण, त्याचे गुण कोणते, आद्य ब्रह्म कोणाला म्हणतात, त्याचं ध्यान कसं करायचं, शिवाय का करायचं, हे मला प्रश्न पडतात. कर्म कोणतं करायचं, कोणत्या कर्मात कोणते गुण आहे, अकर्म म्हणजे काय, असं ज्ञान मला सांग. कृती कोणती करावी, संसार कशाला म्हणतात हे विस्ताराने सांग, त्याची लक्षणं सांग. मोक्ष म्हणजे काय, सुख म्हणजे काय, उत्तम सुख कोणतं, दुःख कोणतं, अतिदुःख कोणतं, त्याचे गुण सांग. बाबा असे प्रश्न ऐकून मन सुखी होत आहे आणि भगवान दत्ताला उत्तर द्यायचं आहे. म्हणे आई मी इतका हुशार आहे असं तुझं आणलं. कसं बोलताय आईशी? अगं मी तुझा मुलगा आहे एवढं कसं काय मला कळेल? नाही, तुला सगळं कळतं म्हणे. तू मला आता हे सगळं सांग. तू उपाधिरहित आहे, तू शुद्ध आहे, तू शांत आहे, तू निर्गुण आहे, तू निरामय आहे, तू नित्यानंद आहे,
तू एक तत्व आहे, सगळं ब्रह्मांड तुझ्यापासून झालेलं आहे, तू सर्वव्यापी असून तुला अंत नाही, तू अविनाशी आहे. मात्र बघण्यासाठी व्यापक ज्ञानदृष्टी हवी. बस ज्ञानदृष्टी जी आहे ना ती संकुचित नको, आपल्यापुरतं नको. आपल्याजवळ असलेलं ज्ञान, आपल्याजवळ असलेली व्यवस्था, आपली असलेली कृती व्यापक करायची, म्हणजे सगळ्यांना त्याचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे. व्याप्त स्वरूप आलं पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थापासून मनुष्य हळूहळू दूर झाला पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ जेव्हा दूर होतो तेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याचं वर्णन सांगितलं आहे की दिवा लावला की अंधकार जातो ना. मग दिवा टिकवण्याकरता काय करावं लागेल? तेल, वात आणि पंथी. तेल, वात आणि पंथी म्हणजे प्रकाश राहील. तर तुम्हाला त्याग, परोपकार आणि सत्संग 3 गोष्टी करायच्या आहेत. त्याग, परोपकार आणि सत्संग. त्याग म्हणजे पंथी. पंथी कशातून काढली? अग्नीतून. त्याग कशाचा केला? कापूस जळतो, तेल जळतं, म्हणजे तेलाचा त्याग आणि घर्षणाचा प्रयोग. घर्षण केलं म्हणजे दिवा लागला. मग प्रयत्न फक्त एवढेच करायचे आहेत, तेल, वात आणि पंथी आणि कृती, घर्षण. दिवा जळेल तोपर्यंत प्रकाश आहे. मग हा जसा दिवा आहे तसा चांगल्या कृतीने आतला दिवा पेटतो. आतल्या दिव्याला पंथी लागत नाही, तेल लागत नाही आणि घर्षण लागत नाही, फक्त प्राणायाम लागतो. जसा जसा प्राणायाम होईल आणि प्राणायाम करताना सत्याचं आचरण लागेल, सत्य बोलावं लागेल आणि सत्य पाहावं लागेल. नाही तर मग तुपामध्ये भेसळ प्राणायाम सांगणाऱ्याचे. मग काय तुपात भेसळ आहे तर औषधात काय असेल? आलं तरी प्रश्न. मग संशयाला कारण झालं. काय होते वरचे भगवान हे एवढी काळी भोर. म्हणून ब्रह्मज्ञान लेकुराच्या गोष्टी नाही. साधन मिळत नाही ना, प्रोडक्ट तोपर्यंत थांबलं. इतक्या दिवस हे मिळणार नाही प्रोडक्ट. साहित्य येऊ द्या मग येईल. वैद्यनाथचं काही प्रोडक्शन 1 महिना मिळत नाही, थांबून राहिला. डॉक्टरांना सांगितलं जातं दुसरा पर्याय. कधीच आहे वैद्यनाथ ॲड करत नाही. ते ओल्या आवळ्याचाच च्यवनप्राश, आवळकंठी टाकून च्यवनप्राश नाही. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्येच मिळेल, हिवाळ्यात नाही. कारण उन्हाळ्यात आवळा येणार नाही. असं आहे. पर्यायी योजनांनी करायची. जी ओरिजिनल योजना आहे तीच ठेवायची. कारण ओरिजिनल योजनेमध्ये काय आहे? सत्यता आहे. पर्यायीमध्ये अर्ध सत्य आहे. वाळलेला आवळा आणि आवळकंठी यात फरक झाले, कारण त्याचं रूपक बदललं. फ्रीजमध्ये ठेवलेला आंब्याचा रस आणि ओरिजिनल तोडलेला आंब्याचा रसात फरक. रस आहे पण फरकयुक्त रस आहे. बामणोच्या वांग्यात काय गुण आहे? तर जमिनीचा गुण आहे. रोप जरी आणलं तुम्ही तिकडून तर इथल्या जमिनीला तो गुण नाही येणार ना. पहा तुम्ही मेहरूणचे बोरं कमी झाले, चव गेले, लोकांचा आवड नाही ना. तो मेहरूण म्हटलं की आता त्याच्या नावावर तुम्ही खपवताय तुमचे ते बोरखेड्याचे, ते जाऊ द्या. 2 नाले होते असे आणि त्या नाल्यांवर झाडं होते ती. म्हणून
हे माते ज्ञानदृष्टी हवी. काय हवी आहे? ज्ञानदृष्टी. तद्रुत शबल ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म निर्माण झालं. आता शबल ब्रह्माचा अर्थ सांगितला. शबल म्हणजे शुद्ध, शुद्ध ब्रह्म. आता मग शुद्ध ब्रह्म करण्याकरता भाव शुद्ध करावा लागतो. म्हणून तुकारामाने एक अभंग लिहिला, भाव ज्याचे गाठी त्यास लाभ उठा उठी. रोज आईसाहेब कटकट करत होत्या, पण एकही दिवशी पांडुरंगाला असं म्हटलं नाही त्यांनी की हिची बुद्धी दुरुस्त कर. आपण किती वेळा बोललो असेल याचा विचार करा. आहे ना ते, बस आपण कसं वागायचं हे तुकारामांनी ठरवलं होतं. ते ऊसाचे आदळून दिले आईसाहेबांनी. काय 2 तुकडे गेले म्हणे, तू काय हुशार आहे. 2 पोरांना 2 तुकडे दिले, बरोबर आहे. उलट्या अर्थाने माझ्यासमोर आदळते. हा, कारण शुद्ध ब्रह्म होतं. काय होतं म्हणजे जिथे पूर्ण अधिकार होता पत्नीवर, तिथे सुद्धा तो दाखवला कोण कोणाचा आहे तर तू माझी असशी. नुसतं असं नाही म्हटलं कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. हा, आईसाहेब जर ब्रह्म जाणणारे असतात तर तुकारामांनी पुरेपूर दिलं असतं. पण त्या म्हणे मग मला काय करायचं, संसार कोण करीन, मला माझं पाहू द्या तुम्ही तुमचं. तुकाराम म्हणे बरं झालं, जबाबदारी कमी झाली ना. निळोबा राहिला, नंतर गेल्यानंतर प्रधान झालं, घराण्याला नाही झालं. निळोबा राहिलं, सोडलं ना अन्न पाणी त्यांच्यासारखं नाही खालं. हा, देवाला तुकारामांना पाठवावं लागलं. देवाने आपलं रूप दाखवलं. म्हणे नाही, गडबड आहे, हे माझ्या तुकारामाचं रूप नाही. असं आहे ते. शुद्ध शबल ब्रह्म झालं निळोबा राय, म्हणून निश्चल ब्रह्मामुळे तुकारामांना यावं लागलं. आता लोक काय म्हणतील, तो निळोबा रायच्या मनाचा भाव होता. नाही, मनाचा भाव होणं सोपं नाही. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना दत्त म्हणाले, ईश्वर म्हणजे काय याचं विवेचन आहे. सर्वात्मक व्यापक, सगळ्यांचं आश्रय, ज्याच्या इच्छे वाचून पान देखील हालत नाही, तो ईश्वर. बाकीचे समजावून सांगितलं आहे. सर्व व्यापक आहे, पण ह्या निसर्गाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. त्याची सत्ता आली की झाडं उलमडून पडून जातील. का तुम्ही एवढे नट बोलत लावलेले हे लाईटाचे कनेक्शन याच्या घरावर त्याच्या घरावर, रोड काय करिता नोहे महाराज. म्हणून ईश्वराची सत्ता व्यापक आहे. झाडं डोलायला लागून जातात, आनंदित होऊन जातात. वारा सुटला म्हणजे सगळी त्यांच्यावरचे मळ निघून जातो, त्यांचा श्वास मोकळा करून जातो. आता मग आपले श्वास गुदमरायला लागले, दिल्ली गुदमरते. मग आता काय नंतर पाणी मारा घराच्या आजूबाजूला, अमुक करा, घरातले पंखे हे करा, हे करायला लागलं. म्हणून इच्छे वाचून पाणी हलत नाही, ज्याची सर्व सत्ता आहे. पर्वत समुद्र ज्याच्या आज्ञेनं मर्यादा राखून आहे. पंचमहाभूत त्याच्या आज्ञेने काम करतात, याला ईश्वर असं म्हणतात. भगवंताची षडाकृती आहे आणि तो षडयुक्त आहे. 6 प्रकारची क्रिया करतो, षडाकृती, आणि 6 प्रकाराने तो युक्त आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न विठ्ठला रुक्मिणी कांता. 6 गुण आहे. पंढरपुरातच मी आहे असं नाही, तुझ्या कायेमध्ये मी आहे. तू कायेला पंढरी कर. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल पांडुरंग. या कायेलाच पंढरी करायची. आता काल एक म्हणाला, दादा मी विमानाने येतो म्हणे तिथे द्वारकेला. म्हटलं का रे, आता हे
जळगाव शहराचं नगर याचं काम करायचं आहे. हेच त्या विठ्ठलाचं काम समजून इकडे लागणं तू आता प्रचार घेणं देणं तुला देवाने काम दिलं आहे की जळगावच्या नगरशाळेत नगरसेवक व्हायचं आणि वार्डाला करायचं. ते वार्डातच पांडुरंग आहे असं समजायचं. नाही विमान काय करशील, एक दिवस वाया घालवशील इकडं, काय फरक पडणार नाही. येशील, बसशील, थोडंसं ऐकशील आणि लगेच निघशील. त्याच्याऐवजी हे द्वारकाधीशाचं काम आहे आपल्या वार्डातलं असं म्हणून प्रचाराला सुरुवात कर. त्याचं नाव घे. कालच सांगितलं शेजारच्या लोक म्हणत त्याची इच्छा येऊ द्या ना. अरे पण रिकामं काम कशाला करतो. एक दिवसात फरक पडून जाईल. कोणी भूत घातलं तर हां मोठं करायचं ते. जागृत राहावं लागतं. म्हणून षडकृती स्थूल मानानं सांगायचं तर ब्रह्मा, ईश्वर, आदी दैवत हे सुद्धा त्याचं ध्यान करतात. आता जीव कोण, तर स्थूल मानानं सांगायचं तर ब्रह्मा, ईश्वर, आदी देवता हे नित्य ध्यान करतात. तोही जीव आहे. मनुष्य, भूमी, पाताळ सर्वत्रांमध्ये जीवत्व आहे. जमिनीमध्ये जीवत्व नसतं तर तिने धान्य पकवलं. झाडांमध्ये जीवत्व नसतं तर फूल फळ आलं नसतं. मग जीव सगळे आहे. आपल्याला झाडाच्या जीवाची कल्पना नाही, पण तो वाढतोय, मोठा होतोय, पानं सुकताय, खाली पडताय. आपल्या शरीराला नवीनची सवय असते. नवीन आपलं शरीर नवीन नवीन करतं. पहा तुम्ही, कालाकालाने पद्धती बदलत गेल्या, नवीन येत गेल्या. पण नवीन आवडतं शरीराला. शरीर मरणाकडे जातं हे समजत नाही. कुठे चाललंय ते दिवसेंदिवस पांढरा पोळकडे. ते तिकडे चाललंय ते. अहो श्वास सुद्धा नवीन लागतो म्हणे. आपण घेतलेला श्वास लगेच फेकावा लागतो आणि दुसरा नवीन. म्हणजे शरीराला नित्य नवीन लागतं. मग जगात नित्य नवीन काय आहे, तर आत्मा. तो अनित्य आहे का, नाही. हरिओम. तो अनित्य आहे का, तो नित्य आहे. म्हणून ज्यांना आत्मा कळून जातो त्यांचं नाव असतं नित्यानंद. जे संन्यासी असतात, ज्यांना पूर्ण ज्ञान झालंय त्यांना नित्यानंद असं म्हणतात. जे नित्य आनंदामध्ये नेहमी आनंदित राहतात त्यांना ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि जे देवाच्या पदावर गेले तेव्हा त्यांना सच्चिदानंद म्हणतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तापत्रय, या जीवाला हे तीन तापाने तापलेल्या त्रयानं, तिघांनी मनुष्य बेजार. म्हणून या तापत्रयांना शमवायचं असेल तर विष्णूला नमस्कार करा. विष्णूला नमस्कार करा. विष्णवे प्रभविष्णवे वैशंपायन उवाच. म्हणून गुणमात्राने माया जन्मली. आता माया कशी जन्मली, तर गुणमात्रा. आधी ती सात्विक, मग बनली राजसी आणि मग बनली तामसी. माया गुणत्रया, सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी माया बनली. माया बनली, जसं मुलगा लहान आहे तोपर्यंत सत्वगुणी माया ठेवते आहे. मुलगा शहाणा झाला, उपवर झाला की त्याच्यावर माया रजोगुणी ठेवते. त्याचं खानपान पाहते फक्त. त्याला वागा असं शिकत नाही, कारण त्याला बुद्धी आली, मग तो त्याच्याप्रमाणे वागतो. पण तमोगुणी झालं की परत आई त्याची ती आवडते, नको असं वागून. परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, एक आजी आली की नातू घरातून निघून गेला. मुलीचा मुलगा तो त्या प्रेमानंद महाराजांच्याकडे जातो.
त्यांना म्हटलं तो येईल उद्या परवा. आता त्याला घेऊन आले ते म्हणे दादा आला. मी त्याला त्याच्या डोक्यावर आठवण म्हणलं तू महाराजांच्या पाय पडला नाही? हा. मग महाराज काय सांगतात, आई बापांना विचारल्याशिवाय जायचं नाही. मग का बरं ऐकलं नाही तू? आणि दहावीतला पोरगा आहे बरं, अभ्यास सोडून चालला गेला ते आई बाप बिचारे वन करताय. ते आई म्हण माझं शत्रू आहे का म्हणे. तो आता आई आहे तिला ते वणवा, तुम्ही जो मंत्र दिला तर म्हणे तुम्ही जपला आता जपू का. म्हटलं आता दुसरा मंत्र म्हण की याची बुद्धी स्थिर राहिली, वस्तू सापडली, वस्तू घरात आली, हे लक्षात आलं पाहिजे माणसाच्या. कारण त्याला संगती लागल्याशिवाय उपयोग नाही. म्हणून लहान वयामध्ये श्रोते कोण बसले आपल्या समोर असं पाहून वक्त्याने वक्तव्य करायला, लहान वयाचे श्रोते असतील त्यांचा विषय वेगळा मांडायचा आहे. आणि सगळे एकत्र श्रोते असतील तर केव्हा लहान मुलांसारखं सांगायचं, काही वेळा मोठ्या मुलांसारखं सांगायचं, काही वेळा न कामाचे त्यांच्याकरता सांगावं. जे नुसते ऐकून बसता काही फरकच पडू देत नाही असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या विचारात येत नाही तोपर्यंत शुद्ध ब्रह्म जे आहे ते आपल्याला अवलोकन करता येत नाही. शुद्ध ब्रह्माला अवलोकन करायचं आहे फक्त पाहिजे. मग शुद्ध ब्रह्म कोणाजवळ आहे तर आईजवळ आहे. म्हणून आईला नमस्कार केला की शुद्ध ब्रह्म आपल्यामध्ये आपोआप येतं. वडिलांना नमस्कार केला की ज्ञान ब्रह्म जे आहे व्यवहार ज्ञान ते आपल्याला येत असतं. आणि गुरुला नमस्कार केल्यावर परब्रह्म, साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून काही महात्मा जास्ती मंगलाचरण करत नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कारण ते परब्रह्माला गेले. आपल्याला गणपती शारदा यांचं स्तवन करावं लागतं, ते नाही करत काही. कारण त्यांचा आत्मा परिपूर्ण जाणून झालेला आहे, त्यांना जाण आहे. म्हणून हे माते ब्रह्मापासून सुरुवातीला इच्छाशक्ती निर्माण होते. जे ब्रह्म आहे त्याला इच्छाशक्ती होते आणि त्या ब्रह्मापासून माया जन्माला येते. माया स्वतंत्र नाही आहे. तुम्ही उभे राहिले, ऊन आलं की छाया पडले, डोक्यावर सूर्य आलं की छाया पायात गेले, तसं आहे. म्हणून छाया प्रतिकृती आहे. व देवीची छाया यांच्यावर, देवाची छाया आहे, मारुतीची छाया आहे. छाया म्हणजे आशीर्वाद. म्हणून हे माते सुरुवातीला तुझी इच्छाशक्ती निर्माण झाली आणि गुणमात्रानं माया जन्माला आली. मग 3 गुण झाले तिथे. त्याचा विस्तार पुढे त्रिगुणात्मक भूतसृष्टी, स्वर्गसृष्टी, मृत्यू, पाताळ आदी उगम झाले. संपूर्ण विस्ताराने जिने असामान्यपणे सामर्थ्य दाखविले तीच ब्रह्मशक्ती. आणि ती ब्रह्मशक्ती म्हणजे प्रकृती. म्हणून आपल्या प्रत्येक जीव काय आहे? ब्रह्माचा अंश. कारण आपल्यात ब्रह्मातून उत्पन्न झालेली शक्ती आहे, प्रकृती आहे. म्हणून हीच प्रकृती. आता परमात्मा कोणास म्हणावं तर आत्मा सर्वत्र असतो. तो आपल्या देहात जसा आहे तसा अन्य देहामध्ये आहे, असा ज्याचा भेद संपला. जे माझ्यात आत्मा आहे तसा याच्यात. जसं उदाहरणार्थ आपण तुकडा टाकला, गाईने खाण्याच्या ऐवजी कुत्र्यानं खाल्ला. कोणी खावं, त्याच्या शरीरामध्ये काय आहे? आता तुला गाईला घालायचं तर दुसरं घालून दे,
पण कुत्र्याने खाल्लेला वाया गेलेला अशी ज्याची दृष्टी झाली आहे तो बस. जसं काही दोन भाऊ असतात त्यांचं प्रेम मिळत, तू वापरून घ्या जाऊ दे, पुढच्या वेळी मी वापरून घेईल, झालं संपलं. कारण त्यांना ब्रह्म कळालंय, बंधुत्वाचं सख्यत्व जे आहे ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हेच पांडवांच्या बाबतीत आईची आज्ञा 5 जण स्त्रीला वाटून घ्या. ब्रह्मशक्ती, जेव्हा ब्रह्मशक्ती जागृत होते तेव्हा दोष राहत नाही. प्रकृती आली की दोष, मी आणि तू आलं की दोष, मी तूपणाची. मग ते लोक टीका करतात ना, ते द्रौपदीला काही दोष लावला का नाही, तिचं काय नाव घ्यायचं. ब्रह्मशक्ती जागृत झाली ना. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांच्यात ब्रह्म आहे आणि द्रौपदी प्रकृती आहे. मर्यादा दिली त्याप्रमाणे ती चालली. म्हणून श्री मर्यादेत सुख, ती ब्रह्मशक्ती प्रकृती होय. परमात्मा कोणास म्हणावं ते सांगितलं. आता ब्रह्माद्य म्हणजे काय ते सांगतो. रुद्र, वायू, कुबेर, इतर, मरुद्गण, ऋषी, ग्रह, तारे, असुर, मानव, स्त्री, पुरुष, दैत्य, गंधर्व, अप्सुर, स्वर्ग, नरक असे जे जे आपण मानतो ते सगळे ब्रह्माद्य आहे. त्यात काही आकार आहे, काही श्रेष्ठ आहे, काही कनिष्ठ आहे. गुणमात्राने कनिष्ठ श्रेष्ठ झाले. गुणमात्राने. फर्स्ट क्लास कशामुळे आला? इतक्या मार्काच्या वरती असेल तर फर्स्ट क्लास, इतक्या मार्काच्या आत सेकंड आणि इतक्या मार्काच्या आत थर्ड. गुणानं फर्स्ट सेकंड थर्ड झाला. म्हणून ज्या शाळा 35 मार्कावाला मुलगा घेतात आणि त्याला 90 वर आणतात त्या मोठ्या, 70चा घेतला 90 वर आणला तर त्या मोठ्या आहे का? पण आज कोणाला मोठं समजता लोक? 70चा 90 देणाऱ्याला आणि 35चा 90 वर आणतो त्याला म्हणतात नाही रे हे थर्ड क्लास शाळा आहे. आणि म्हणून मूर्ख शाळेत आपण पोर नाचू टाकतोय. बापाचा इंटरव्ह्यू घेतात, ते आईचा इंटरव्ह्यू घेतात आणि आई बापाकडून पोरगा तयार करून घेतात आणि आपल्याला म्हणतं फी भरा फक्त. आणि इथे टाकला की बाप बी पाहत नाही, आई बी पाहत नाही, तरी तो 35, 40, 70, 80 वर जातो. कोणती शाळा चांगली? काही दिवसांनी तुम्हाला पश्चात्ताप होईल. या मोठ्या शाळेमुळे मुलं हे होऊन जातात, मला कमी मार्क मिळाले, मला अमुक झालं, मला टमुक झालं. कारण ते फक्त वरतीच पाहतात. ते समदृष्टी येत नाही. जीवनात समदृष्टी आवश्यक आहे. आपण आपलं बोलायला दुसऱ्याची बरोबरी सांगतो, नाही सांगायचे नाही. तू प्रयत्न कर, तुला जिथपर्यंत जाता येईल तेवढं जा. आपण दृष्टी खराब करतोय मुलांची. आणि ते सात्विक असतात, त्यांना पोचताना आले की मग ते म्हणतात आपण काहीच कामाचे नाही, आपण काहीच कामाचे नाही, आपण काहीच कामाचे नाही. आपण तू म्हणते असेल पाणी भर, बैल आहे तू, काही उपयोगाचा नाही. नाही, प्रयत्न कर, यश येईल. प्रयत्न आणि चिकाटी या दोघांची पराकाष्ठा करावी. परमार्थामध्ये सुद्धा पराकाष्ठा आहे. म्हणून हे माते श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा गुण मात्र आहे. कशाहून श्रेष्ठ ठरलं ते गुणाने. गुणकर्म विभागता, भगवद्गीता. गुणकर्म विभागता, गुणाने कर्माने विभाग झाला आहे, पण मूळ सगळे एकच आहे. मूळ सगळं एकच आहे. आता बघ, पितर, मनुष्यगण, ग्रह, तारे, असुर, मानव, स्त्री, पुरुष, अप्सरा, स्वर्ग, नरक हे आपण मानतो. हे सर्वही ब्रह्मद्य होय. काहींना आकार आहे, काही श्रेष्ठ आहे, काही कनिष्ठ आहे, मात्र कार्य आहे, हे सारखं आहे. सगळ्यांची उत्पत्ती आदिपुरुषापासून झाली आणि आदिपुरुषाला इच्छाशक्ती आली
म्हणून ती माया झाली. म्हणून देवीचं नाव काय पडलं? इच्छा देवी. देवाचं नाव काय पडलं? इच्छा राम. तो करत नाही आमचं काम. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. आपण जर ईश्वर शक्तीचा उपयोग घेत असू तरी आपल्यावर अरिष्ट येतं. तर अरिष्ट आल्यावर हे नास्तिक लोक काय म्हणतात, तुम्ही एवढं देवाचं करता आणि मग असं कसं काय तुम्हाला झालं? तर ते देव काय करतो, आपलं कर्म भोगून घेतो आणि त्यामध्ये आपल्याला सावरत राहतो. कारण नाही भोगलं तर पुन्हा भोगावं लागतं. मला आपल्या 2 महिन्यापूर्वी ते माणसं फुलं लावून गेले बघा. मी रोज इथे बसलो की मला ते आठवण येते की ती माळ काढायची, पण त्या माळीचं इतक्या दिवस झाले आज मला बोलावं लागलं. ते म्हणजे आता कावळे गुरुजी उठले की ती माळ काढून टाकतील. किती दिवस झाले चाललंय. तर पहा, इच्छाशक्ती जोपर्यंत ईश्वराची आहे तोपर्यंत ती राहिली. ती आज निघणार म्हणजे निघणार. सोबत नाही ती, सोबत नाही. पहा आता मी तर काय यांचे हां, पण ती इच्छाशक्ती तिची तुटायची नाही आहे. आता मला माहीत नव्हतं यांची चर्चा आहे, पण माझ्या डोक्यात दररोज यायचं आणि आता ते झालं. तर ते काय आपलं किरकोळ गोष्ट होती. मी सुद्धा काठीने ते तोडू शकलो असतो, पण दुसऱ्यावर टाळायची सवय आहे ना. असं आहे. म्हणून ते अपंग आहे, कोणालाही काम सांगतो ना तर त्यांना असं वाटतं की आता तो अपंग आहे त्यामुळे आठवण करून देतो असं समजा. तो काम नाही सांगत म्हटलं, हां म्हणे हे बरोबर आहे. अपंग माणूस कोणाला तरी काम सांगत नाही, आठवण करून देतो. म्हणजे आठवण करून देणं हे सुद्धा काम चांगलं आहे. म्हणून काम कोणाला सांगायचं? प्रेमळ माणसाला. ज्या माणसामध्ये रजो आणि तमोगुण असेल त्याला काम सांगायचं नाही, हे समजलं पाहिजे. असं आहे. आपण जर सत्वगुणी माणसाला काम सांगितलं तरच ते काम होतं. रजोगुणी आणि तमोगुणी माणसाला काम सांगणं. म्हणून रजोगुणी तमोगुणी माणसाला तुम्ही किती प्रवचन सांगितलं तर तो म्हणतो टाइमपास आहे, प्रसाद आहे का, आज मंगळवार आहे, शुक्रवार मी बसतो. असं आहे ते. असं आहे ते. सत्वगुणी माणसाला 1 बोर मिळो का 10 मिळो त्याला, कारण प्रसादाचं महत्त्व असतं त्याला. कारण ते प्रसाद रूपेण. म्हणून उत्पत्ती आदिपुरुषापासून झाली, त्याला इच्छाशक्ती झाली. मग मायेपासून 3 गुण उत्पन्न झाले, त्याच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्मिती झाली. त्यांचं संगोपन आणि पालन आणि संहार 3 कार्य केलं. तिथे जातीभेद नाही, पुढे दृष्टीभेद आला. तिथे काय आला? दृष्टीभेद. म्हणून ब्रह्मदेवाला भोळं म्हणतात लोक, विष्णूला चतुर म्हणतात आणि शंकराला क्रोधी म्हणतात. दृष्टीभेद आहे. त्यांच्याजवळ तो गुण नाही, त्यांचं ते कार्य आहे. त्यांचं जे आहे कार्य आहे. एखाद्या माणसाची काही नियम चुकला, त्याला पोलिसाने जर हळू बोलवलं ना, तो चालला तिकडे रे, मारले याच्या तांगड्यावर, बस तो लगेच फिरला तो. कारण ती कृती आहे. म्हणून रक्षकाला सुद्धा केव्हा केव्हा काही शब्द नाईलाजास्तव वापरावे लागतात. कारण ती माया शक्तीची क्रिया आहे. म्हणून दत्ताने पुढे चातुर्वर्ण्याची व्यवस्था सांगितली, अधिकार सांगितला, त्याचं विवेचन केलं, प्रकृतीची काही मर्यादा सांगितली. त्यात मूळाचार, मूळ जो आचार आहे तो सांगितला. नंतर वेदाचार सांगितला.
नंतर शास्त्राचार सांगितला आणि श्रेष्ठाचार सांगितला, वृद्धाचार सांगितला, कुळाचार सांगितला, देशाचार सांगितला, जनाचार सांगितला आणि लौकिक आचार सांगितले. किती आचार आहे बघा. आता बघा, मूळ आचार असा आहे, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं आणि चराचरामध्ये जीव जे आहे त्या चराचरातल्या जीवांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, मूळ आचार आहे. पण वाघ जर गावात घुसला तर मात्र ह्या जीवांपेक्षा त्या जीवाचा विचार करायचा आता म्हणतात त्याला धरून सोडून द्या, तोपर्यंत तो 4 पोरं खाऊन जातो. गांधीजींना एकदा शेतकऱ्यांनी असं विचारलं होतं की वानर हे देवाचे आहे, ते नुकसान करतात म्हणे, 2-4 गोळी घालून मारून टाका, ते परत येणार नाही. लोकांना गांधीजी म्हणते अहिंसावादी आहे आणि ते म्हणे अरे असं नाही, कोणाची हिंसा कोणाची अहिंसा ही ठरलेली असते. आता ती हिंसा करायची नाही, पण भाज्यांवर एवढं ॲसिड मारायचं की माणसं खराब झाले पाहिजे, हे झालं आहे. म्हणजे हे काय ह्याचंच चाललंय. तो त्या जैन पोरगा बोलला की मम्मी तुझं हे रील करणं चांगलं नाही, तिने त्याला मारूनच टाकला. आता तिला वेगळी ठरवलं, कारण हे माणसाची कृती नाही आहे. माणूस असं करत नाही, आई असं करत नाही, मग ती वेडी आहे. आता तिची सगळी चौकशी होईल. हा म्हणजे दुसरं काय करतायत, पण तिच्या हातून पुत्राची हत्या ठरलेली घडली. विधी लिखित जे आहे ते अटळ आहे. उद्धवजी कर्मन की अर्जुना, हे सगळे मारले गेलेने मेलेले आहे. तुला फक्त निमित्त व्हायचं आहे आणि निमित्तामुळे तुला यांचा दोष लागणार, कारण मी सांगतोय. भगवान सांगताय. म्हणून आता वेदाने जो आचार सांगितला आहे तो ब्रह्मतत्वात पूर्ण असलेल्या लोकांकरता. म्हणून वेदाचा आचार सगळ्यांना सांगायचा नाही. आता लोक काय करतात, कोणी वेदातलं, काही कोणी पुराणातलं, कोणी शास्त्रातलं, असं त्या मोबाईलवर टाकत राहतात. लोकांचा गोंधळ होऊन जातो. यावर्षी कमी लग्न तिथे आहे, वर्षातून 50च असतात. कारण जेवढे विवाह नक्षत्र आहे त्या नक्षत्राच्या पलीकडे लग्न विवाह देता येत नाही. रविवारी सुट्टी आहे तर तुम कार्यालयात जाता येईल का, तुम्ही त्या माणसाला घरी विवाह नोंदायला बोलवू शकतात पैसे भरून, पण रविवारी तो ऑफिसमध्ये करणार नाही. आता सरकारने खरेदी रविवारी ठेवली आहे, कारण सरकारला उत्पन्न पाहिजे म्हणून त्यांनी ते चालू ठेवले. सरकार रविवारी गर्दी कमी असते, लोकांचं काम शांततेने होतं, मान्यता मिळून गेली. म्हणजे कायद्याला पळवाटणी काढली त्याला धरून. कारण अर्थव्यवस्था सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अर्थव्यवस्था शांततेने पार पडली पाहिजे. घाई गडबडीत चूक होता कामा नाही. म्हणून काही निर्णय जे आहे ते वेदाचे आहे, काही शास्त्राचे आहे, काही श्रेष्ठ आचार आहे. मोठ्या माणसाला खरं गोष्ट सांगायची असेल तर हळू आवाजात सांगणे हा श्रेष्ठ आचार झाला. की काका मी असं वाचलेलं आहे, हे पहा काका हे असं आहे बरं, तुम्हाला काही समजत नाही, असा नाही. श्रेष्ठ आचार जो सांगितला तो तिथे भाषा नम्र करायची आहे. पुढे वृद्धाचार. श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी, वृद्ध म्हणजे वृद्ध लोकांना नाही समजत म्हणून 2 वेळा समजावून सांगायचं. ते काही लोक म्हातारा चालू मरतो का म्हाताऱ्या असं बोलतात, बाबा जरा बाजूला बांधा. वृद्ध आचार. आता हे घरात दारात कोणाला समजत नाही. श्रेष्ठ आचार, वृद्ध आचार. मग कुळाचार. कुळाने काय सांगितलेलं आहे आपल्या कुळातलं
आणि देशाचार. आता बा एवढी थंडी आहे, त्या काश्मीरमध्ये सगळे देवाची पूजा करताना रग अंगावर घेऊन पूजा करतील. आपल्याकडे चालेल का? नाही. रात्रीचा रग वेगळा आहे आणि पूजेची शाल वेगळी आपल्याकडे. तिकडे तसं नाही, तिकडे शाली भरपूर आहे काश्मीरमध्ये, पण त्यांना देशाचा आचारच तसा येतो, कोणीच बोलणार नाही त्यांना. म्हणून देशाचार, कुळाचार आणि जनाचार, ज्या प्रकारचे लोक आहे, आता आपल्या काही खेडे आहे, रात्री पंक्तीला येतील ते जेवायला, दिवसा येणारच नाही, कारण त्यांचं शेताचं काम आहे. तुम्ही लग्न लावा, सगळं करून घ्या, आम्ही रात्री येऊ तुमच्याकडे, रात्री पैसे वाजवू. जनाचार, काही जनाच्या ह्याच्यावर, काही लौकिक चार आहे, किंवा आम्हाला काही दाव्याला येता येणार नाही, आम्ही आजच येऊन गेलो, तर हे शेजारी ठेवून दिले कपडे त्या दिवशी तुम्ही वाजवून द्या. काय झालं? लौकिक चार करावा लागतो तो काही वेळा. आमच्या घरी लग्न आहे, आम्हाला येता येत नाही तुमच्या दारावर, ते आमची मावशी घेऊन जाणार आहे. लौकिक चार असे प्रमुख याचं पालन करावं लागतं, तरच श्रेष्ठ जीवांना आनंद मिळतो. आता ही लक्षणं माते अनुसये तू विचारली, त्यामुळे तुझ्या 8 प्रश्नांचं उत्तर दिलं. आता पुन्हा तू काय विचारशील ते उद्याच्या 27व्या अध्यायामध्ये मी तुला सांगेन. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली सापडविले वाटे जातंगा स्नाना मस्तके तो जाणा ठेविला. 15474